नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आज या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी मराठा विद्याप्रसार समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स म्हणजेच केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील प्राकृतिक भूगोल हा जो आपला पेपर आहे यातील प्रकरण क्रमांक 3 या संदर्भात चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण वाऱ्याचे जे प्रकार आहेत यावर नजर टाकली. आज या विषयाचं व्याख्यान क्रमांक 26 आहे आणि या व्याख्यानामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मधील सर्वात महत्वाचा जो घटक आहे वाऱ्याचे प्रकार यावर चर्चा करत आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या तासाला मी वाऱ्याचा जो पहिला प्रकार आहे व्यापारी वारे या संदर्भात चर्चा केली. आजच्या तासाला आपण दुसरा जो वाऱ्यांचा प्रकार आहे ग्रहीय वाऱ्यांमध्ये जो दुसरा प्रकार आहे प्रतिव्यापारी वारे या संदर्भात सविस्तर चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की भूपृष्ठावरून जी हवा वाहते, विशेषतः मी मागच्या तासाला यावर सविस्तर चर्चा केली आहे की जास्त दाबाच्या हवेचा जो पट्टा आहे त्याकडून कमी दाबाच्या हवेच्या पट्ट्याकडे जी हवा वाहते भूपृष्ठावरून तिला आपण वारा असं म्हणतो. आणि वाऱ्यात म्हणजे जास्त दाबाचा पट्टा आणि कमी दाबाचा पट्टा यामध्ये जो फरक असतो, या फरकामुळे या वाऱ्याची किंवा या हवेची हालचाल होत असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हा फरक जितका जास्त असेल तितके वारे वेगाने वाहतात. या उलट कमी दाब आणि जास्त दाब यातील फरक जर कमी असेल तर वारे हे संथ पद्धतीने वाहत असतात. त्यानंतर यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की वारे हे नेहमी वाहत असतात. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे भूपृष्ठावर कोणत्या ना कोणत्या प्रदेशामध्ये ही वाऱ्याची हालचाल किंवा हवेची हालचाल वाऱ्याच्या रूपात होत असते. वाऱ्याचे आपल्याला खूप महत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, वारा हा मानवी जीवनामध्ये एक महत्वाचा घटक आहे, एक महत्वाची साधन संपदा आहे. वाऱ्यामुळे आपल्याला म्हणजे एका प्रदेशावरून म्हणजे वाफेच्या रूपामध्ये बाष्प असेल त्या ठिकाणी किंवा मग पाऊस असेल, मान्सून वारे आपल्याकडे पाऊस देतात, हे सुद्धा त्या ठिकाणी जे वारे येतात आपल्याकडे नैऋत्य मोसमी वारे, या वाऱ्यांमुळे हा पाऊस पडत असतो. आणि सर्वात महत्वाचं की वाऱ्यांमुळे आपल्याला सर्वसाधारणपणे ऊर्जा सुद्धा तयार करते. आपल्याला माहिती आहे की पवन ऊर्जा हा प्रकार आपल्याला फक्त आपण वाऱ्यांमुळे होत असतो. म्हणून वारे हे मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून वाऱ्याचे प्रकार आपल्याला आपण मागच्या तासाला सविस्तर चर्चा केली आहे. आपल्याला माहिती आहे ऍट अ ग्लान्स पुन्हा एकदा मी वाऱ्याचे प्रकार जे आहेत त्यावर एक प्रकाश टाकतो. त्या ठिकाणी वाऱ्याचे सर्वसाधारण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार ग्रहीय वारे आहेत, त्याला आपण कायमस्वरूपी वारे असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे नियतकालीन वारे किंवा हंगामी वारे, सीजनल विंड्स आहे त्या ठिकाणी. तिसरं आहे स्थानिक वारे की ते विशिष्ट प्रदेशामध्ये, कमी प्रदेशामध्ये, म्हणजे याची व्याप्ती कमी असते, विशिष्ट प्रदेशामध्ये हे वाहत असतात. त्यानंतर आपण यानंतर चर्चा केली होती की प्रत्येक वाऱ्याचे उपप्रकार आहेत. उदाहरणार्थ ग्रहीय वारे जे आहेत त्याचे प्रकार मी त्या ठिकाणी सांगितले की 3 प्रकार आहेत. पहिले व्यापारी वारे आहे, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं प्रतिव्यापारी वारे आहे की ज्यावर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचं ध्रुवीय वारे. आणि या प्रत्येकावर आपण या प्रत्येक वाऱ्याच्या प्रकारावर पुढील तासाला सविस्तर चर्चा करणार आहोत. आजचा तास मी सांगितल्याप्रमाणे फक्त प्रतिव्यापारी वारे जे आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत. आता प्रतिव्यापारी वारे, आता तुम्हाला शब्दावरून जर सांगायचं झालं तर प्रतिव्यापारी वारे, प्रतिव्यापारी म्हणजे प्रति म्हणजे या ठिकाणी व्यापारी वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे आपण मागच्या तासाला जे व्यापारी वारे बघितले ते व्यापारी वाऱ्यांच्या बरोबर विरुद्ध दिशेने जे वारे वाहतात त्याला प्रतिव्यापारी असं म्हणतात. दुसरा एक शब्द याला आपण वापरलेला आहे, इंग्रजीमध्ये याला वेस्टर्ली विंड म्हणतात किंवा अँटी ट्रेड विंड्स म्हणतात. वेस्टर्ली विंड्स म्हणजेच पश्चिमी वारे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मागच्या तासाला आपण ज्याप्रमाणे पूर्वीय वारे बघितले की जे वारे सर्वसाधारणपणे पूर्व दिशेकडून वाहतात, पूर्व दिशेकडून वाहत येतात, त्याला आपण पूर्वी वारे असं म्हणतो. आणि हे जे वारे आहे बरोबर पूर्वीय वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने वाहतात, पश्चिमेकडून ते वाहतात. म्हणून या वाऱ्यांना, हे जे प्रतिव्यापारी वारे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पश्चिमी दिशेकडून वाहत येत असल्यामुळं या वाऱ्यांना पश्चिमी वारे असे म्हणतात. म्हणून गोष्ट लक्षात ठेवायची. बऱ्याच वेळेला फरक स्पष्ट करण्यासारखा प्रश्न येतो किंवा आपल्याला या दोघांमध्ये नेमकं काय फरक आहे. तर फरक हा आहे, ज्यावेळी आपण याचं नाव घेतो पश्चिमी वारे, पश्चिमी वारे म्हणजेच काय, पश्चिमेकडून वाहत येणारे वारे. आणि प्रतिव्यापारी वारे या शब्दाचा अर्थ मी सांगितला की व्यापारी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जे वारे वाहतात त्याला प्रतिव्यापारी असं म्हणतात. आता एक शास्त्रीय व्याख्या बघूया की हे जे प्रतिव्यापारी वारे किंवा पश्चिम वारे जे आहेत
म्हणजे शास्त्रीय व्याख्या आपल्याला कशी सांगते ते बघा. दोन्ही गोलार्धामध्ये म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात, विशेषतः पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, अशा वाऱ्यांना त्या ठिकाणी पश्चिमी वारे असं म्हणतात. या व्याख्येमध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे काय की हे वारे कोणत्या प्रदेशात म्हणजे कुठून कुठे वाहतात, तर मध्य अक्षवृत्ती जास्त दाबाचा जो पट्टा आहे तिथून त्याची सुरुवात होते आणि उपध्रुवीय जो कमी दाबाचा पट्टा आहे त्यापर्यंत ते वाहतात. आपण पुढच्या स्लाइडमध्ये आकृतीच्या साह्याने हे आपण आधी सविस्तर त्या ठिकाणी बघूया. त्या ठिकाणी आता बघा, साधारणपणे मी सांगितल्याप्रमाणे ग्रहीय वाऱ्याचे 3 प्रकार आहे: व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, ध्रुवीय वारे. आपण प्रतिव्यापारी वाऱ्यांबद्दल चर्चा करतोय त्या ठिकाणी. आता आपल्याला माहिती आहे, हे बघा विद्यार्थी मित्र, एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला तुम्ही कोणताही वाऱ्याचा प्रकार त्या ठिकाणी अभ्यासाल त्यावेळेला सर्वात प्रथमतः ते वारे कोणत्या प्रदेशात वाहतात आणि त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आहे, जास्त दाबाचा पट्टा आहे आणि हे वारे कोणत्या प्रदेशाकडून वाहत येतात हे सर्वात महत्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला याचं वैशिष्ट्य सांगता येणार आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की हा जो मधला आहे कमी दाबाचा पट्टा आहे, यावर मी खूप चर्चा केली मागच्या तासाला. आता आपण जास्त चर्चा इथं करणार नाही. नंतर कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे. तशाच आणि त्याचा विस्तार आपल्याला माहिती 25 ते 35 अंश उत्तर अक्षवृत्त. अशाच प्रकारचा पट्टा दक्षिण गोलार्धात आहे, मकर वृत्ताजवळ आहे, त्याचा विस्तार आहे 25 ते 35 अंश दक्षिण अक्षवृत्त. त्याच्यानंतर आपण आज ज्या या प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण ज्यावर चर्चा करणार आहोत तो आहे ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे आहे, तशाच प्रकार दाबाचा पट्टा दक्षिण गोलार्धात आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रतिव्यापारी वाऱ्यांबद्दल बोलतोय आणि आता आपण जी व्याख्या बघितली त्याच्यामध्ये एक मी सांगितलं की कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा म्हणजे हा कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. कर्कवृत्त म्हटलं की उत्तर गोलार्ध आणि मकर वृत्त म्हटलं की दक्षिण गोलार्ध, हे लक्षात ठेवायचं आहे. मग कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा उत्तर गोलार्धात आहे आणि आपल्याला माहिती आहे वारे हे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाढतात. म्हणून हा जो भाग आहे कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आणि बघा त्याच्या उत्तरेला ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे, म्हणून वारे वाहतात. आणि तशाच प्रकार सेम प्रकारची परिस्थिती ही दक्षिण गोलार्धात आहे की मकरवृत्ती जास्त दाबाचा पट्टा आहे आणि ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. आता आपण जर लक्षात दिलं त्या ठिकाणी की आपल्या लक्षात येईल की हा जो कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे तिकडून नियमितपणे ध्रुवीय कमी दाबाचा जो पट्टा तिकडे वारे वाहतात. हा जो प्रदेश मी बाणाने दाखवतोय हा प्रदेश जो आहे त्या ठिकाणी प्रतिव्यापारी वाहतात. हे झालं उत्तर गोलार्धामध्ये. अशाच प्रकारची परिस्थिती दक्षिण गोलार्धात आहे. या ठिकाणी बघा मकरवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे जे वारे वाहतात, जे या आकृतीमध्ये मी तुम्हाला पिवळ्या रंगाने दाखवले बाणाच्या, हाच तो प्रदेश आहे की ज्या ठिकाणी प्रतिव्यापारी वारे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही गोलार्धामध्ये वाहत असतात. म्हणून लक्षात ठेवायचंय की पहिली गोष्ट त्यांचा प्रदेश कोणता आहे आणि या वाऱ्यांची दिशा कोणती आहे. यावरून मग दिशा जर लक्षात घेतली ना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्याप्रमाणे ग्रहीय वाऱ्याचे आपण 2 प्रकार सांगितले तशाच प्रकारे आपण प्रतिव्यापारी वाऱ्यांचे 2 उपप्रकार सांगतो त्या ठिकाणी. आता या ठिकाणी सुद्धा सर्वात महत्वाचं काय आहे की हे प्रकार सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो त्याची दिशा महत्वाची आहे. आणि म्हणून दोन्ही गोलार्धामध्ये वारे तेच आहेत पण त्यांची दिशा मात्र वेगळी. पण दिशावर आधारित दोन्ही गोलार्धामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आपण बघूया, उत्तर गोलार्धातील नैऋत्य प्रतिव्यापारी वारे आणि दुसरा प्रकार काय आहे, दक्षिण गोलार्धातील वायव्य प्रतिव्यापारी वारे. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, या दोन्ही वाऱ्याच्या प्रकारामध्ये वाऱ्याचा प्रकार सांगत असताना दिशा सांगितलेली आहे. गोलार्ध आणि दिशा दोन्ही याच्यामध्ये तुम्ही काळजीपूर्वक बघा. पहिला जो प्रकार आहे तो आहे उत्तर गोलार्धातील नैऋत्य प्रतिव्यापारी वारे. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे की नैऋत्य दिशा जी आहे ती या कोपऱ्यामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे भारताच्या दृष्टिकोनातून ही दिशा महत्वाची आहे, कारण आपल्याला जो मान्सूनचा पाऊस पडतो, मोसमी पाऊस पडतो, यामध्ये जवळपास 80% पाऊस जो पडतो तो पाऊस या नैऋत्य दिशेकडून जे वारे येतात त्यांच्यामुळे पडतो. म्हणून ही दिशा तुमच्या सहज लक्षात राहील त्या ठिकाणी. आता बघा आपण हा विषुववृत्तीय प्रदेश आहे
हा ना कर्कवृत्ताचा हा कोपरा म्हणजे नैऋत्य दिशा आहे. नैऋत्य दिशेकडून ते इकडे वरती जातं. म्हणजे इकडे दिशा कोणती आहेत? आपण मागच्या तासाला बघितले आहे, ईशान्य दिशा आहे. म्हणून उत्तर गोलार्धामध्ये नैऋत्य दिशेकडून जे ईशान्य दिशेकडे जे वारे वाहत जातात, या वाऱ्यांना म्हणायचं नैऋत्य प्रतिव्यापारी वारे. कारण ही व्यापारी दिशेच्या विरुद्ध दिशेने आहेत. मला वाटतं तुम्हाला आठवत असेल त्या ठिकाणी की आपण व्यापारी वारे बघितले होते. उत्तर गोलार्धामध्ये व्यापारी वारे कुठं वाहतात विद्यार्थी मित्रांनो? ईशान्येकडून नैऋत्य वाहतात. आणि या वाऱ्यांचं काय कम्प्लीट याच्या विरुद्ध आहेत. हे बघा की हे वारे हे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. म्हणजे पहिले वारे असे वाहत होते, आता ही वारे असे वाहतात. म्हणजे तंतोतंत यांची दिशा ही विरुद्ध आहे. आणि म्हणून उत्तर गोलार्धामध्ये जे प्रतिव्यापारी वाहतात, व्यापारी वारे वाहतात, त्यांची दिशा नैऋत्येकडून असल्यामुळं या वाऱ्यांना नैऋत्य प्रतिव्यापारी असं म्हणतात. आपल्या सहज लक्षात येईल. आता दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो दिशा महत्वाची आहे. आता दक्षिण गोलार्ध म्हणजे हा भाग आहे, वायव्य दिशा म्हणजे ही भाग आहे. मी बघा मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं की ही जी आहे साधारणपणे ज्या बाजूला अफगाणिस्तानचा काही भाग आहे, पाकिस्तानचा जो भाग आहे भारताचा, तो भाग म्हणजे वायव्येकडचा भाग. आणि या वायव्य दिशेकडून इकडे आग्नेय दिशेकडे जे वारे वाहत येतात, जे प्रतिव्यापारी वारे वाहत येतात, त्यांना म्हणतात दक्षिण गोलार्धातील वायव्य प्रतिव्यापारी वारे. हा दुसरा प्रकार आहे. याही बाबतीत मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला आठवत असेल, व्यापारी वाऱ्यांची दिशा आठवा. आग्नेयेकडून म्हणजे आग्नेय म्हणजे हा भाग आहे, या भागाकडून इकडे वायव्यकडे जात होते. आता या वाऱ्यांच्या बाबतीमध्ये बघा, वायव्येकडून ते आग्नेयेकडे येतात. म्हणजे तंत एकदम विरुद्ध दिशेने वाहतात. म्हणून या दोन्ही याच्यामध्ये दिशाही महत्वाची आहे. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही आकृती काढाल त्यावेळेला तुम्हाला अशाच प्रकारची आकृती या वाऱ्यांच्या दोन प्रकाराबद्दल सांगायचे. आता व्यापारी वारे दोन्ही म्हणजे उत्तर गोलार्धातील नैऋत्य प्रतिव्यापारी वारे असेल किंवा दक्षिण गोलार्धातील वायव्य प्रतिव्यापारी असेल, या दोन्ही वाऱ्यांचे वैशिष्ट्य जवळपास सारखे असतात. म्हणजे कधी कधी तुम्हाला मुद्दाम विचारतात दक्षिण गोलार्धातील वायव्य प्रतिव्यापारी वाऱ्यांचे वैशिष्ट्य सांगा, किंवा उत्तर गोलार्धातील नैऋत्य प्रतिव्यापारी वाऱ्यांचे वैशिष्ट्य सांगा, किंवा फक्त विचारतील प्रतिव्यापारी वाऱ्यांचे वैशिष्ट्य सांगा. या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्य बघायचे आहे. आता बघूया आपण या ठिकाणी अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगितली, प्रदेश कोणता आहे, की या दोन्ही वाऱ्यांची व्याप्ती काय आहे. तर बघा, प्रतिव्यापारी कर्क आणि मकर वृत्त दोन्ही बाजूला, कर्क आणि मकर वृत्ताच्या जवळ साधारणपणे दोन्ही गोलार्धामध्ये 35° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त ते 70° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त या दरम्यान हा जो प्रदेश आहे, हा पिवळ्या बाणांनी जो दाखवलेला आहे दोन्ही गोलार्धामध्ये, हाच तो प्रदेश आहे की ज्या प्रदेशामध्ये प्रतिव्यापारी वारे हे वर्षभर वाहत असतात. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचे. म्हणजे आपण ज्या वेळेला कोणत्याही वाऱ्याचा प्रकार बघतो ना, त्यावेळेला आपण 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे त्या वाऱ्याचा प्रकार कोणता आहे, दुसरं म्हणजे त्या वाऱ्याच्या उपप्रकार कोणते आहे, त्यांच्या दिशा कोणत्या आहे, आणि तिसरं म्हणजे त्या वाऱ्यांचे वैशिष्ट्य काय आहे. आता आपण व्यापारी वाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण आधीच्या स्लाइडमध्ये त्याची व्याख्या बघितली. आता या स्लाइडमध्ये आपण त्याचे प्रकार बघितले, त्याची दिशा बघितली, त्याचे प्रदेश बघितले. आता आपण प्रतिव्यापारी वाऱ्यांचे वैशिष्ट्य जे आहे त्यावर चर्चा करूया त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये ते मी आता ज्या आकृतीमध्ये दाखवलं तेच या ठिकाणी दिलेलं आहे की प्रतिव्यापारी वाऱ्यांचे 2 प्रकार आहेत. उत्तर गोलार्धामध्ये नैऋत्य प्रतिव्यापारी वारे आणि तशाच प्रकारे दक्षिण गोलार्धामध्ये जे वारे वाहतात प्रतिव्यापारी वारे वायव्य दिशेकडून वाहतात, त्यांना आपण वायव्य प्रतिव्यापारी असं म्हणतो. आणि आता आपण याची वैशिष्ट्य बघूया. आता सर्वात महत्वाचं पहिलं वैशिष्ट्य बघा की व्यापारी वाऱ्यांची दिशा आणि गती अनिश्चित असते. विशेषतः गतीच्या बाबतीत मी बोलतो, गती ही कमी जास्त होत असते. म्हणून हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता विद्यार्थी या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कधी कधी वारे इतके संत वाहतात की विचारू नका. मात्र कधी कधी यांचा वेग इतका वाढतो आणि एकदम उग्र स्वरूप प्राप्त करा, वादळासारखं आहे. वादळाच्या वेळेला जशा प्रकारची हवेची स्थिती आपल्याकडे असते, अशा प्रकारची स्थिती विशेषतः दक्षिण गोलार्धामध्ये असते. म्हणून याचं वैशिष्ट्य आहे की याची गती जी आहे ती सारखी नसते, ती प्रदेशानुसार स्थानानुसार कमी जास्त होत असते. विशेषतः मी बोलतोय दक्षिण गोलार्धामध्ये मात्र या वाऱ्यांची दिशा ही
गती ही अत्यंत जास्त असते, म्हणून हे लक्षात ठेवायचं. विशेषतः हिवाळ्यामध्ये जास्त असते त्या ठिकाणी. आपण त्यावर अधिक चर्चा करणार आहोत. आता बघा, प्रतिव्यापारी वारे, आता यांचा प्रदेश, हा प्रदेश महत्वाचा आहे. कारण ही जी वारे वाहतात त्या विशिष्ट प्रदेशामध्येच वाहतात, इतर ठिकाणी वारे वाहत नाही. म्हणून प्रदेश या ठिकाणी त्यांचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगायचं आहे की प्रतिव्यापारी वारे जे आहेत, कर्कवृत्त आणि मकरवृत्त, इथे जो जास्त दाबाचा पट्टा आहे त्याकडून म्हणजे उपध्रुवीय जो कमी दाबाचा पट्टा आहे या ठिकाणी वर्षभर वाहतात त्या ठिकाणी, म्हणून प्रदेश हा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे वारे विशेषतः पश्चिम दिशेकडून वाहतात. आणि आपल्याला माहिती आहे या पश्चिम दिशेकडून बराचसा भाग हा कोरडा आहे. मागील तासाला आपण एक गोष्ट त्या ठिकाणी चर्चेली की जगामधले सर्व वाळवंट हे प्रत्येक खंडाच्या पश्चिम भागात असतात. पण पूर्वीय वारे जे आहेत, व्यापारी वारे जे आहेत, ते प्रत्येक खंडाच्या पूर्वेकडे पाऊस देतात आणि पश्चिमेकडे जाताना कोरडे वाहतात, बाष्प. आता मला सांगा की ज्या वेळेला कोरडा प्रदेश आहे, वाळवंटी प्रदेश आहे, तिकडून हे वारे येतात आणि त्याच्यामुळं प्रतिव्यापारी वारे उष्ण भागाकडून थंड प्रदेशाकडे वाहत येतात. त्यामुळे साहजिकच ते ज्या प्रदेशाकडून वाहत येतात त्या ठिकाणी जलभाग कमी आहे, त्या ठिकाणी पर्जन्याचा भाग कमी आहे, तो भाग कोरडा आहे. पण हे वारे त्या भागाकडून वाहत येत असताना हे कोरडे असतात. यामध्ये बाष्पधारण शक्ती जी आहे ती अत्यंत कमी असते. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो या वाऱ्याच्या बाबतीत आहे. त्या ठिकाणी हे वारे कोरडे असतात, बाष्पधारण शक्ती कमी असते, म्हणून या वाऱ्यांपासून आपल्याला जास्त पाऊस पडत नाही. हा, ज्या वेळेला हे वारे पुढे गेल्यानंतर सागरी भागातून म्हणजे सागरी भागात प्रवेश करतात आणि मग ते पुढच्या भागात जातात त्या ठिकाणी, त्यावेळेला ते काही ठिकाणी म्हणजे ज्या वेळेला विशेषतः खंडाचा जो भाग आहे त्या ठिकाणी जातात त्यावेळेला तिथं पाऊस येतो. पण सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण विचार केला ते वारे विद्यार्थी मित्रांनो कोरडे असतात, उष्ण असतात आणि बाष्पधारण शक्ती अत्यंत कमी असते त्या ठिकाणी. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता या ठिकाणी तुलना जर केली आपण उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये दोन्ही तुलना केली तर विद्यार्थी मित्रांनो या वाऱ्यांचा विशेषतः हिवाळ्यामध्ये जो वेग आहे तुलनेने जास्त असतो. तो किती जास्त असतो हे आपण पुढच्या वैशिष्ट्याला, विशेषतः मी दक्षिण गोलार्धाबद्दल बोलतोय, दक्षिण गोलार्धामध्ये या वाऱ्यांचा वेग खूप वाढतो त्या ठिकाणी. याची दोन वैशिष्ट्य आहेत. आता बघा या ठिकाणी तुम्हाला दोन महत्वाच्या संकल्पना मी सांगतोय. या संकल्पना स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या आहे किंवा आपली जी परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये व्याख्या द्या असेल, संज्ञा स्पष्ट करा असेल किंवा एका वाक्यात उत्तर प्रश्न येऊ शकेल. दोन प्रश्न या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. वैशिष्ट्य आहे, पाच वैशिष्ट्य काय आहेत प्रतिव्यापारी वाऱ्यांचं बघूया आपण त्या ठिकाणी. दक्षिण गोलार्धामध्ये सागरी भागामध्ये, आता बघा जर तुमच्या लक्षात असेल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर पृथ्वीचं निरीक्षण केलं तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की विषुववृत्ताकडून तुम्ही उत्तरेकडे बघा आणि दक्षिणेकडे बघा, सहज निरीक्षण करा तुम्ही, काय लक्षात येईल तुमच्या. बघा उत्तरेकडे तुलनेने जमिनीचा भाग, खंडाचा भाग जास्त आहे. बघा हा भारत, बाकीचे खंड आहेत. आणि म्हणजे याचा अर्थ काय, अनेक पर्वतीय रांगा, जंगल हे उत्तर भागामध्ये आहे, म्हणजे जमिनीचा भाग जास्त आहे. तुलनेने तुम्ही दक्षिणेकडे बघा, दक्षिण गोलार्धामध्ये बघा, इकडे बघा पाण्याचा भाग जास्त आहे, पॅसिफिक महासागराचा. बघा या ठिकाणी जमिनीचा भाग अत्यंत कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी, याचा संबंध आपल्याला या ठिकाणी आहे की विशेषतः मी सांगतोय तुम्हाला, ज्या वेळेला आपण 40 अंश अक्षवृत्तीय दक्षिण अक्षवृत्ताच्या भागामध्ये प्रवेश करतो, बघा तुम्ही या रेषेकडे बघा, जिथं थोडा भाग सोडला हा संपूर्ण भाग जलमय आहे, हा पॅसिफिक महासागराचा भाग आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पर्वत पठार काहीच नाही, जमिनीचा भागच नाही, कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेला प्रतिव्यापारी वारे या प्रदेशातून प्रवेश करतात त्यावेळेला त्यांना अडथळा आणणारे घटक कमी आहे, म्हणून हे वारे या ठिकाणी खूप जोरात वाहतात. आणि ज्या वेळेला ते वाहतात तेव्हा गर्जना होते, आवाज येतो त्या ठिकाणी. म्हणून या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे इथले जे या प्रदेशामध्ये 40 अंश दक्षिण अक्षवृत्तीय भागामध्ये या वाऱ्यांना गरजणारे 40 वारे असं म्हणजे रोरिंग 40 ही संकल्पना आहे. कारण या ठिकाणी
अत्यंत वेगाने आवाज करत चालतात, म्हणून याला गरजणारे 40 वारे. पण ही संकल्पना लक्षात ठेवायची. बऱ्याच वेळेला विचारलं जातं गरजणारे 40 म्हणजे काय. मग सांगायचं की दक्षिण गोलार्धामध्ये प्रति अपरिवारे ज्या वेळेला 40 अंश दक्षिण अक्षवृत्ती भागात येतात त्या ठिकाणी सागरी भाग आहे, आणि सागरी भागामध्ये ही वारे प्रचंड वेगाने वाहतात, म्हणून या वाऱ्यांना गरजणारे 40 असं म्हणतात. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. अशाच प्रकारे अजून एक वैशिष्ट्य आहे यांचं, ते म्हणजे खवळलेले 50 वारे. आता विद्यार्थी मित्र ज्या वेळेला 40 दक्षिण अक्षांश प्रदेश हा पार करताना अजून थोडे पुढे जातात, साधारणपणे 50 अंश दक्षिण अक्षवृत्तावर जातात, आणि या ठिकाणी हे वारे अधिक वेगाने वाहतात. म्हणजे ज्यांचा वेग हा 40 दक्षिणांश अक्षवृत्तावर जातात त्याच्यापेक्षाही प्रचंड वेग या ठिकाणी वाहतात. म्हणून या प्रदेशामध्ये या वाऱ्यांना एक नाव आहे, ते नाव आहे खवळलेले 50 किंवा शूर पश्चिमी. खूप वेग असतो त्या ठिकाणी, आणि त्यांच्या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारे अडथळा येत नाही, आणि एकदम वेगाने ते प्रवास करतात, आणि ते खवळतं. जसं समुद्र खवळतो, खवळलेला समुद्र तुम्ही बघितला असेल, त्यावेळेला त्याच्या लाटा खूप जोरात वाहतात, आवाज येतो त्या ठिकाणी. ती स्थिती या वाऱ्यांच्या बाबतीमध्ये इथं आढळते. की हा जो 50 अंश दक्षिण अक्षवृत्त भाग आहे, या ठिकाणी विशेषतः दक्षिण पॅसिफिक महासागर भाग आहे, या भागामध्ये हे वारे प्रचंड वेगाने वाहतात, म्हणून या वाऱ्यांना म्हणायचं खवळलेले 50 शूर पश्चिमी असं. आणि म्हणून गरजणारे 40 आणि खवळलेले 50 या दोन संकल्पना तुम्हाला अत्यंत महत्वाच्या आहे, आणि त्या आहे प्रतिव्यापारी वाऱ्या संदर्भात. आणि ते ज्या वेळेला 40 अंश दक्षिण अक्षवृत्त आणि 50 अंश दक्षिण अक्षवृत्त या ठिकाणी जातात त्यावेळेला त्यांचा वेग वाढतो, आणि त्या वेगामुळे त्या विशिष्ट प्रदेशामध्येच त्यांना ही नावं आहे. गरजणारे 40 जे आहे 40 दक्षिण अंश अक्षवृत्ताजवळ आहे, दक्षिण गोलार्धामध्ये बोलतोय मी, आणि 50 हे त्याच्या पुढे पुढे 10 अंशाच्या प्रदेशामध्ये, म्हणजेच 50 अंश दक्षिण अक्षवृत्त प्रदेशामध्ये दक्षिण पॅसिफिक महासागराचा भाग आहे. या ठिकाणी वारे अत्यंत वेगाने वाहतात, याला म्हणतात खवळलेले 50 वारे. आणि ही वैशिष्ट्य आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगता येतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इतकंच बघूया. पुढच्या तासाला आपण तिसरा महत्वाचा ग्रहीय वाऱ्यांचा प्रकार आहे, तो म्हणजे ध्रुवीय वारे. या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.